संग्राम जगताप मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले, त्याबद्दल आपण काय सांगाल? सुरुवातीलाच आम्ही अख्ख्या समाजाच्या वतीने संग्राम जगताप या आमदारांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज मोर्चाच्या स्वरूपात आम्ही इथं पोलीस स्टेशन मध्ये त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणी करता आम्ही मोर्चा काढलाय आणि त्या हिशोबाने अख्खा समाज दुखलेला आहे। मला असं वाटतं की आमदारांनी जेव्हा आमदार झाले त्यावेळेस यांनी संविधानची शपथ खाल्ली आणि त्या संविधानमध्ये मला यांनी नवीन कुठली तरी संविधान त्याच्यावर हात ठेवून त्यांनी शपथ घातली असेल का एका समाजाला मतदान न दिल्यामुळं तुम्ही भर चौकामध्ये भर सभेमध्ये तुम्ही शिव्या देताय आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब हे सारखा सेक्युलर 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 म्हणून लोकांना संबोधित करतात। त्यांचाच पैकी एक आमदार ते मुस्लिम समाजाला वारंवार जातीने शिव्या देत असेल। दुसरे त्यांचे आमदार ते पडळकर साहेब ते सुद्धा ख्रिश्चन समाजाला तुम्ही त्या फादरला सैराट सारखा करू पळू त्याला हाणू त्याला तोडू मारून टाकू आणि त्याला 10 लाख रुपये आम्ही बक्षीस देऊ। तिसरे कुणी येतंय ते आमच्या आई बहिणी काढतो रस्त्यावर मस्जिद मध्ये जाऊन मारू बोलतोय। हे सगळं जे काय चाललंय हे काय संविधानिक नाही, हे व्यक्तिगत आणि त्यांच्यामध्ये त्यांच्यात भरलेली निराशा आणि मुस्लिम समाजात द्वेष याच्यापेक्षा काहीच नाही। ही माणसं आमच्या देशाकरता ही काही चांगली माणसं नाही। येणाऱ्या काळामध्ये अख्खा भारतवर्ष त्यांना दाखवून देईल, यांची जागा त्यांना लक्षातच येईल। कारण हा देश छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, मौलाना आझाद या विचारावर चालणारा देश आहे। मी तुम्हाला खात्रीशीर बोलतो येणारी जी पिढी आहे ह्याच मी सांगितलेले जे आपले प्रमुख जे दैवत आहे महाराष्ट्राचे राज्य आहे देशाचे त्यांच्या विचारावर चालणारा देश आहे। अशा लोकांना आम्ही पोलिसांना मागणी केली, एक साधा कुठल्या तरी समाजाच्या मुलांनी फेसबुक व्हॉट्सअपवर काही टाकला असेल किंवा लाईक केला असेल तर लगेच पोलीस प्रशासन त्यांना गुन्हा दाखल करतो आणि एवढे आमदार स्टेजवर बोलतात त्यांच्यावर कसलाही गुन्हा दाखल होत नाही। हे खरंच खेदाची बाब आहे। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घ्यावी एवढीच विनंती राहील। मुस्लिम समाज हा जिहादी असे वारंवार त्यांच्याकडून बोललं जाते, त्याबद्दल आपण काय सांगाल? अहो आता कुठला विषय राहिला का जिहादी विषयी? मुस्लिम समाज म्हणजे जिहादी असं त्यांचा उल्लेख करायचा आहे। आमची पोरं शिकून जर IPS झाले तर त्यांना जिहाद वाटतो, लाजरवाणी सारखी गोष्ट आहे हो। IPS हा परीक्षा भारतामध्ये कंडक्ट करणारी जी संख्या आहे ती जे प्रमुख आहेत ते सगळे आपले हिंदू बांधव आहेत आणि त्यामध्ये जर आमचे पोरं उत्तीर्ण झाल्यात चांगल्या नंबर आले तर यांना जिहाद वाटतं। कशावर जिहाद वाटत नाही यांना, सगळ्यांवर जिहाद वाटतं। त्यांना त्यांचा वाटू द्या, त्यांना जिहादचा शब्द तर कळतच नाही त्या विषयावर सगळ्यांना जिहादी जिहादी म्हणायला लागलेत। त्यांनी पहिलं त्या जिहाद शब्दाचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा आणि नंतर बोलावा लोकांना। मुस्लिम समाजाला बोट दिलं की हात धरतात आणि हात दिले तर खांद्यावर बसा असं वक्तव्य संग्राम जगताप तुम्ही हात जोडून त्याच बोटी धरण्यासाठी आम्हाला मागणी करताय। हात जोडून आमच्या वरिष्ठांची पाया धरतात इलेक्शन लागलं की, तेव्हा तुम्हाला कळत नाही की हात जोडायचं का पाया पडायचं का साष्टांग नमस्कार करायचा हे त्यावेळेस कळलं पाहिजे आमदार साहेबांना। विरोधात तसेच मुस्लिम समाजाच्या विरोधात जे काही भाजप आमदारांचे जे वक्तव्य आता सुरू झालेले त्याबद्दल आपण काय सांगा? आता 2 दिवसापूर्वी पडळकरांनी केलं ख्रिश्चन समुदायाच्या विरोधात, आता संग्राम जगताप आहे आमदार अहिल्यानगरचे, त्यांनी देखील मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये काही अवाच्य भाषेत वक्तव्य केलं। याबाबत आपण काय सांगाल आणि कशा प्रकारची मागणी असणार आहे, त्यांच्यावर कशा प्रकारची कारवाई झाली पाहिजे? खरं पाहता ज्यावेळेस पासून 2014 नंतर सत्ता परिवर्तन झालं तेव्हापासून त्यांचा एक अजेंडा राबवायचा, संविधान बाजूला करून संविधानाच्या बाहेर राहून अल्पसंख्याक समुदायाला कसं आपल्याला टार्गेट करून त्यांना ह्याच्यातनं कसं हद्दपार करता येईल हा उद्देश घेऊनच ते सरकार काम करत आहे। आणि या सरकारमध्ये जे निवडून आलेले आमदार गोपीचंद पडळकर असेल, संग्राम जगताप असेल, ह्या लोकांनी नुसतं मुस्लिम आणि ख्रिश्चन आणि बहुजन वर्गाला टार्गेट करण्याचं बेताल वक्तव्य करायचं म्हणजे ही लोकशाही असताना तिथं हुकुमशाही सारखी भाषा त्यांनी वापरायचं, लोकप्रतिनिधी असताना हुकुमशाहीची भाषा करायचं आणि एखाद्या धर्मगुरूला पास्टरला हातपाय तोडायचं 5 लाख देईल, दुसरे एखादा सैराट सारखा गुन्हा कोण करल तर त्याला 11 लाख रुपये देईल, त्यांची खांडोळी करा। जर हा लोकप्रतिनिधी जर एवढे अर्वाच्य भाषेत करतो लोकांना बोलत असेल, धर्मगुरूला बोलत असेल तर त्याच्यावरती कारवाई
हे झालीच पाहिजे. संग्राम जगताप जर त्या ठिकाणी मुस्लिमांना अरवाच्या भाषेत जर वक्तव्य करत असेल, त्यांची देखील आमदारकी त्या अजितदादांनी काढून टाकलं पाहिजे. नुसतं लोकांना, त्या आमदारांना मी बोलून घेतो आणि त्यांना सांगतो आणि विचारतो मला काही माहित नाही. व अख्ख्या महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला माहित असतो. एक एक मिनिटाला तुम्हाला LCB रिपोर्ट तुमच्याकडे अहवाल येतो शासनाकडे, आणि तुम्ही लोकांना इथं येड्यात काढून येड्याची बसवून घेऊन त्या ठिकाणी बसायचं काम करू नका. कारण की लोकांना हे कळतं, कारण की तुमचा जो LCB रिपोर्ट आहे या तात्काळ अहवाल तुम्हाला शासनाला द्यावा लागतो, आणि ते अहवाल माहित असताना देखील तुम्ही म्हणताय आलेल्या कार्यकर्त्यांना. आजकाल त्या ठिकाणी काही मुस्लिम आमदारांनी त्या किरीट सोमय्याच्या विरोधामध्ये निवेदन दिलं, तर त्या ठिकाणी म्हटले की तुम्ही किरीट सोमय्या तुम्ही काय मशिदीत जाऊ नका, भोंगे काढायचं असेल तर तुम्ही दोन समाजामध्ये ते निर्माण होतील असं वक्तव्य करू नका. पण त्यांना तात्काळ कारवाई तुमच्याकडनं झाले पाहिजे. तुम्ही ह्या अशा भांडखोर आणि चिथावणीखोर आमदारांना त्वरित तुमच्या पक्षातून काढून टाकलं पाहिजे. काय सांगतो भारतीय दलित असेल, मुस्लिम असेल किंवा ख्रिश्चन असेल, या समाजाला वारंवार जाणून बुजून टार्गेट केले जात आहे असं आपल्याला वाटतंय. सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय संविधान. मुस्लिम समाजाला वारंवार टार्गेट केले जात आहे हे अगदी सत्य आहे. मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल किंवा बौद्ध असेल, ह्या समाजाला वारंवार टार्गेट का केले जाते? वारंवार मुस्लिम समाजाला दहशतवादी किंवा आता काय म्हटले आपले सोहेबाई, जिहादी, हे कशासाठी म्हणतात? कारण मुस्लिम समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये त्यांना सर्व अधिकार दिलेले आहेत. या देशाचे ते नागरिक आहेत. या देशामध्ये प्रत्येक आमदाराला ते मतदान करतात, प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करतात. आणि हे जिहादी म्हणणं हे कायद्याला धरून नाही, हे असंविधानिक शब्द आहेत. हे वास्तविक पाहता यांच्यावर सरकारने कडक कारवाई केली पाहिजे. एखाद्या समाजाला, एखाद्या धर्माला जर टार्गेट करत असाल तर हे अत्यंत चुकीचं आहे, घटनाविरोधी आहे. वेळोवेळी सत्तेत असणारे आमदार वेळोवेळी समाजाविषयी द्वेष पसरवणारे जे वक्तव्य करतात, ते करत असले तरी मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, सत्तेत असणारे मंत्री ते कधीही त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाही. याच्यावर तुम्हाला काय वाटतं की त्यांना वर्ण कुणाचं पाठबळ भेटतंय का? 100%. कारण आता गोपीचंद पडळकर हे भाजपाचे आमदार आहेत, आणि ते पण बाहेरच्या दरवाजाने आलेला आमदार. हे निवडून आलेला नाही. आलाय का? ते काय आला असेल, कोणाच्या मतावर आलाय? आपल्या, तुमच्या, आमच्या सर्वांच्या. झालं. दुसरी गोष्ट, हा नगरचा, अहमदनगरचा जो आमदार आहे हा पण महायुतीतल्या एका राष्ट्रवादी पक्षाचा आमदार आहे, अजित पवार गटाचा आमदार आहे. आता मला सांगा, हे जर महायुतीतल्याच पक्षातले जर आमदार जर असं बेताल वक्तव्य करत असेल ख्रिश्चन समाजाबद्दल, मुस्लिम समाजाबद्दल, तर या आमदाराला कोणतरी निश्चितपणाने पाठीशी घालत आहे. हे 100% खरं आहे.